कन्या राशी 17 तारखेपासून तुमच्या आयुष्यात एक असा क्षण येणार आहे जिथे तुम्ही आनंदाने डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही। काय आहे ब्रह्मदेवाची गुप्त योजना? आज आपण 12 राशींपैकी सर्वात बुद्धिमान, मेहनती आणि संवेदनशील राशीबद्दल बोलत आहोत, ती म्हणजे कन्या रास। कन्या राशीच्या प्रिय दर्शकांनो, हा व्हिडिओ केवळ भविष्य नाहीये, तर हा तुमच्या नशिबाने तुम्हाला दिलेला एक जागरूकतेचा इशारा आहे। पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहेत। मी जाणतो, गेल्या काही काळात तुम्ही अनेक अडचणींचा सामना केला आहे। तुम्हाला सतत प्रश्न पडतोय का? माझ्या मेहनतीला योग्य फळ का मिळत नाहीये? माझे आर्थिक प्रश्न कधी सुटणार? आणि नातेसंबंधातील हा ताण कधी कमी होणार? अनेक वेळा तुम्हाला वाटले असेल की तुम्ही एकटे आहात आणि तुमच्या चांगुलपणाचा लोकांनी फायदा घेतला। पण आता ब्रह्मांडाचे नियम तुमच्यासाठी बदलत आहेत। तुमच्या संयमाची परीक्षा संपली आहे। ही तारीख तुमच्या कॅलेंडरमध्ये लिहून ठेवा। 17 तारखेपासून ग्रह नक्षत्रांची स्थिती कन्या राशीच्या बाजूने महाशुभ योग तयार करत आहे। तुमच्या पत्रिकेतील दशम आणि एकादश स्थान कर्मा अँड लाभस्थाना सक्रिय होणार आहेत। याचा अर्थ काय? याचा अर्थ स्पष्ट आहे, यश, धन आणि मानसिक शांती। तुम्ही जर नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर 17 तारखेला काही मोठा मेसेज किंवा कॉल येऊ शकतो। व्यवसायात असाल तर एक अशी अपेक्षित संधी, अनएक्सपेक्टेड ऑपॉर्च्युनिटी मिळेल जी तुमच्या आर्थिक स्थितीला कायमस्वरूपी बदलून टाकेल। हे केवळ योगायोग नाहीत मित्रांनो, ही आहे ब्रह्मदेवाची तुमच्यासाठी असलेली सिक्रेट योजना। तुमच्या आयुष्यातील हे मोठे परिवर्तन कसे घडेल हे मी आता तुम्हाला तपशीलवार सांगणार आहे। पुढील भागात आपण 3 प्रमुख क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करू। तुमचा धनलाभ योग कधी आणि कसा सक्रिय होईल? 2. तुमचे प्रेमसंबंध आणि कौटुंबिक जीवनात कसा गोडवा येईल? 3. तुमच्या मानसिक आरोग्यासाठी आणि शांतीसाठी कोणता उपाय करायचा? आणि हो, व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक गुपित उपाय, सिक्रेट रेमेडी सांगणार आहे, जो या शुभ काळाची सकारात्मक ऊर्जा 100 पटीने वाढवेल। त्यामुळे एकही सेकंद स्किप करू नका। या दैवी संदेशाचं स्वागत करण्यासाठी लगेच हा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय कन्या भाग्यविधाता असे लिहा। चला तर मग सुरू करूया। सोबत तेजस्वी, सकारात्मक प्रकाश आणि गूढ, स्फूर्तिदायक संगीत, मिस्टिकल इन्स्पायरिंग म्युझिक। अँकर व्हॉइस ओव्हर। नमस्कार, मी आपल्या सर्वांचे ज्योतिष आणि आध्यात्मिक प्रवासाच्या या महत्त्वाच्या टप्प्यावर स्वागत करतो। आज आपण बोलणार आहोत 12 राशींपैकी सर्वात विचारशील, मेहनती आणि संयमी राशीबद्दल, कन्या राशी। कन्या राशीच्या प्रिय दर्शकांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी केवळ भविष्य नाही, तर तुमच्या आगामी आयुष्यातील एका ऐतिहासिक वळणाचा संदेश आहे। तुम्ही अनेक वर्षांपासून ज्या धैर्याने आणि परिश्रमाने आयुष्य जगत आहात, त्या कष्टाचे फळ देण्याची वेळ आता आली आहे। 17 तारखेपासून तुमच्या नशिबाचा नकाशा बदलणार आहे। मी जाणतो, गेल्या काही काळात तुम्ही अनेक मानसिक आणि भावनिक आव्हानांना सामोरे गेला आहात। तुमच्या कामाचे श्रेय, क्रेडिट दुसऱ्यांनी घेतले असेल। अनेकदा तुम्ही लोकांवर विश्वास ठेवला, पण विश्वासघात झाला असेल। तुमचे आरोग्य आणि नाती यांवरही काही प्रमाणात ताण आला असेल। तुम्ही बुधग्रहाच्या मर्क्युरी प्रभावाखाली आहात, त्यामुळे तुम्ही प्रत्येक गोष्टीत तर्क आणि परिपूर्णता, परफेक्शन शोधता। याच स्वभावामुळे तुम्ही अनेकदा स्वतःवर कठोर झाला असाल। पण लक्षात ठेवा, तुमच्या याच संयमाने आज तुमच्यासाठी शुक्र आणि गुरु, व्हीनस आणि ज्युपिटर यांच्या आशीर्वादाचा मार्ग खुला केला आहे। आता सर्वात महत्त्वाचा क्षण, 17 तारखेपासून काय घडणार आहे? मी तुम्हाला खात्रीने सांगतो, तुमच्या आयुष्यात एक असा क्षण येईल जेव्हा तुम्हाला जाणवेल की ब्रह्मदेव माझ्यासाठी ही योजना तयार ठेवली होती। हे रहस्य, ही दैवी योजना 3 प्रमुख स्तरांवर तुमच्यासमोर उलगडेल। आर्थिक आणि करिअरची उंची, फायनान्शियल अँड करिअर अपेक्स। कर्मस्थानातील कर्मास्थाना स्थिती, तुमच्या करिअरमध्ये राजयोग निर्माण होत आहे। 17 तारखेच्या आसपास तुम्हाला अचानक एक अशी संधी मिळेल जी तुमच्या पगारात किंवा उत्पन्नामध्ये मोठी उडी, क्वांटम लीप घेण्यास मदत करेल। तुम्ही ज्या प्रोजेक्ट खूप मेहनत घेतली आहे, त्याला आता वरिष्ठांकडून पूर्ण मान्यता मिळेल आणि तुमचे महत्त्व सिद्ध होईल। व्यवसायात असाल तर नव्या भागीदाराचे न्यू पार्टनर आगमन किंवा एक मोठा करार, मेजर डील यशस्वी होईल, ज्यामुळे तुमची आर्थिक बाजू मजबूत होईल। नात्यांमधील अद्भुत परिवर्तन, वंडरफुल ट्रान्सफॉर्मेशन इन रिलेशनशिप्स। सप्तम स्थानातील 7th हाऊस प्रभाव, विवाहित जीवनात किंवा प्रेमसंबंधात असलेला गैरसमज, मिसअंडरस्टँडिंग पूर्णपणे दूर होईल। तुमचा जोडीदार तुमच्या भावना समजून घेईल। अविवाहित लोकांसाठी 17 तारखेपासून सुरू होणारा हा काळ योग्य जीवनसाथी शोधण्यासाठी अत्यंत शुभ आहे। हा व्यक्ती तुमच्या आयुष्यात स्थिरता आणि आनंद घेऊन येईल। कुटुंबासोबतचे तुमचे संबंध अधिक प्रेमाचे आणि समाधानाचे बनतील। मानसिक शांती आणि आध्यात्मिक प्रगती, मेंटल पीस अँड स्पिरिच्युअल ग्रोथ। तुम्ही गेल्या काळात जो मानसिक ताण अनुभवला आहे तो आता पूर्णपणे संपेल। तुमच्या विचारांमध्ये स्पष्टता येईल आणि तुम्ही घेतलेले निर्णय यशस्वी ठरतील।
या काळात तुम्हाला आध्यात्मिक उन्नतीचा स्पिरिच्युअल अपलिफ्टमेंट अनुभव येईल. तुमचे अंतर्मन तुम्हाला योग्य मार्गदर्शन करेल. आमच्या शीर्षकात म्हटल्याप्रमाणे तुम्ही आता आनंदाने डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. हे अश्रू अपमानाचे किंवा दुःखाचे नसतील. हे अश्रू असतील समाधानाचे, कृतज्ञतेचे, ग्रॅटिट्यूड आणि तुम्हाला मिळालेल्या दैवी न्यायाचे. जेव्हा तुम्हाला तुमचा बँक बॅलन्स वाढलेला दिसेल, जेव्हा तुमचा जोडीदार तुम्हाला मिठी मारेल आणि तुमचे कौतुक करेल, जेव्हा तुमच्या मेहनतीला योग्य फळ मिळेल, तेव्हा तुम्ही परमेश्वराचे आभार मानताना नक्कीच भावनिक व्हाल. कन्या राशीच्या लोकांनो, तुमच्यासाठी हा काळ वरदान आहे. आता फक्त सकारात्मक रहा, आत्मविश्वास ठेवा आणि तुमची मेहनत सुरू ठेवा. तर कन्या राशीच्या प्रिय दर्शकांनो, हा होता तुमच्या 17 तारखेपासून सुरू होणाऱ्या ऐतिहासिक बदलाचा संपूर्ण प्रवास. आपण पाहिले की तुमचे परिश्रम, तुमचा संयम आणि तुमची प्रामाणिक वृत्ती आता कशी फळ देणार आहे. मला पूर्ण खात्री आहे की ही माहिती ऐकल्यानंतर तुमच्या मनात एक नवीन आशा आणि एक नवीन उत्साह निर्माण झाला असेल. तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता आता दूर होणार आहे. तुमच्या आयुष्यात जे काही चांगले घडेल त्यासाठी ब्रह्मदेवा आणि या दैवी शक्तींचे नेहमी आभार माना. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही ही सकारात्मक ऊर्जा तुमच्यापर्यंत मर्यादित ठेवू नका. 1. ऊर्जेचे वहन, एनर्जी फ्लो. तुमच्या आयुष्यात येणाऱ्या या शुभ वेळेचं स्वागत करण्यासाठी आजच या व्हिडिओला लाईक करा. तुमचा प्रत्येक लाईक म्हणजे ब्रह्मांडात पाठवलेला एक सकारात्मक संकेत आहे. 2. दुसऱ्यांना मदत, हेल्प अदर्स. तुमच्या परिचयातील प्रत्येक कन्या राशीच्या व्यक्तीला हा व्हिडिओ शेअर करा. तुमचा एक शेअर त्यांच्या आयुष्यातील निराशा दूर करू शकतो आणि त्यांना योग्य वेळी मार्गदर्शन करू शकतो. पुण्यकर्म करा आणि पुण्य मिळवा. 3. संकल्प, ॲफर्मेशन. कमेंट बॉक्समध्ये तुमचा संकल्प लिहा. मी माझ्या भाग्याच्या नव्या अध्यायाचे स्वागत करते. 17 तारखेपासून माझे आयुष्य आनंदाने भरेल. तुमचा संकल्प तुमच्यासाठी मॅग्नेटप्रमाणे काम करेल. आणि आता तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिला म्हणून तुमच्यासाठी तो गुपित उपाय. 17 तारखेपासून पुढील 7 दिवस रोज सकाळी स्नानानंतर बुधदेवाच्या मर्क्युरी मंत्राचा ॐ बुं बुधाय नमः वजाचा 11 वेळा जप करा. यासोबतच शक्य असल्यास कोणत्याही गरीब किंवा गरजू विद्यार्थ्याला हिरव्या रंगाची कोणतीही वस्तू, ग्रीन कलर्ड ऑब्जेक्ट दान करा. कन्या राशीचा स्वामी बुध आहे. या उपायाने तुमच्या नशिबातील तर्कशक्ती, बुद्धिमत्ता आणि आर्थिक प्रगती या तिन्ही गोष्टींना बुधाचा विशेष आशीर्वाद मिळेल. हा उपाय तुम्हाला या शुभ बदलांचा जास्तीत जास्त फायदा घेण्यास मदत करेल. हा उपाय विसरू नका. तर मित्रांनो, आता वेळ झाली आहे निरोप घेण्याची. तुमच्या आयुष्यातील 17 तारखेपासून सुरू होणाऱ्या या नव्या प्रवासासाठी तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. देव तुमचे कल्याण करो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटू एका नव्या आणि महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करण्यासाठी. तोपर्यंत सकारात्मक रहा, आनंदी रहा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा. तुमच्या चांगल्या भविष्यासाठी मी नेहमी तुमच्यासोबत आहे. धन्यवाद आणि शुभ दिवस.